प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा. ठीक आहेस का? तुम्ही आनंदी आहेस का? तुम्ही प्रार्थना करता का? म्हणूनच आम्ही वॉक विथ जीसस मध्ये तुमच्या सोबत एकत्र प्रार्थना करतो. असे म्हणता का हे पुरेसे नाही, ते रोज तुमच्या सोबत परमेश्वर बोलतो. एक छोटी प्रार्थना, पण तुम्ही एकटे परमेश्वराच्या पायाशी बसून प्रार्थना केली का? जर तुम्ही देवाचे मूल असाल आणि तुम्हाला उद्धार मिळाला असेल तर 1 तास एकांतात प्रार्थना करायला हवी. मग सकाळी पहिला 1 तास तुम्ही परमेश्वराला द्यायला हवा. सकाळी 4 ते 5 किंवा 5 ते 6 किमान पहिला 1 तास तरी येशूला द्यायला हवा. मग चेहरा धुवून, दात घासून, परमेश्वराच्या पायाशी बसून वचनाचे ध्यान करणे आणि प्रार्थना करणे. हे फक्त तुमच्यासाठी नाही तर देशासाठी प्रार्थना करायला हवे. जगातील देशांसाठी प्रार्थना करायला हवे. देशात घडणाऱ्या गोष्टींचा विचार करून गंभीरपणे प्रार्थना करायला हवे. इतरांसाठी प्रार्थना, तुमच्या मंडळीसाठी प्रार्थना, तुमच्या पादरीसाठी प्रार्थना, शेवटी तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करायला हवे. ठीक आहे, हे ठिकाण खूप सुंदर आहे. आधी ते सांगा, तुम्हाला तसे दिसते का? ओमान देश आहे ना? ओमान देशात राजधानी मस्कत नावाचे शहर आहे. खूप सुंदर आहे. पाहिल का? एका बाजूला समुद्र, दुसऱ्या बाजूला डोंगर, या बाजूला घरे. खूपच सुंदर देश आहे हा. देवाने येऊन किती सुंदर सुंदर देश तयार करून ठेवले आहेत बघा. ते पाहणे हेच एक मोठा आनंद आहे. देवाला मनापासून पाहताच स्तुती करावीशी वाटते. अशी स्तुती सुरू होते, देवाने किती सुंदर तयार केले आहे हे सांगून. ठीक आहे, आज देव मला काय सांगत आहेत असे विचारत आहात का? लूक संध्याकाळी 6:01 त्यांनी नेहमी आशान सोडता प्रार्थना करावी. देव एक आज्ञा देत आहे, माझ्या मुली, तू प्रार्थना कर, तू प्रार्थना कर. इतर लोक तुझ्यासाठी प्रार्थना करत नाही. तू प्रार्थना कर, तुझ्यासाठी प्रार्थना कर, तुझ्या कुटुंबासाठी प्रार्थना कर. तू ज्या ठिकाणी काम करतोस त्या लोकांसाठी प्रार्थना कर. तू ज्या गावात राहतोस, शहरातील सर्व लोकांसाठी प्रार्थना कर. सरकारसाठी तू प्रार्थना कर. कामगारांसाठी प्रार्थना कर. तू प्रार्थना करायला हवे. फक्त तेवढेच नाही, तू नेहमी प्रार्थना करायला हवे. नेहमीच प्रार्थना करत राहा असे परमेश्वर सांगतो. नेहमी कसे प्रार्थना करणे शक्य आहे? नेहमीच गुडघे टेकून प्रार्थना करणे शक्य आहे का? ते सकाळी 1 तास, 2 तास असे वेगळे प्रार्थना करा. चालताना प्रार्थना करा. ऑफिसमध्ये काम करताना प्रार्थना करा. काम चालू असताना हृदयात परमेश्वराची स्तुती करत प्रार्थना करत राहा. जे शक्य नाही ते येशू सांगतील का? नेहमी प्रार्थना करणे शक्य नाही असे येशू सांगतील का? नेहमी प्रार्थना करा असे येशू म्हणाले तर त्याचा अर्थ काय? ते शक्य आहे. ते कसे करायचे हे समजून घ्या. जेव्हा तुम्ही गोष्टीकडे पाहता तेव्हा मनात परमेश्वराची स्तुती करा. काम करताना प्रार्थना करत राहा. इतरांसाठी मनात बोलत राहा. प्रार्थना करत राहा, स्तुती करत राहा आणि कामे करत राहा. स्वयंपाक करायचा आहे का? परमेश्वराची स्तुती करत आणि प्रार्थना करत स्वयंपाक करा. सर्व काही आपण प्रार्थनेसोबत करू शकतो. म्हणूनच नेहमी प्रार्थना करा असे सांगितले जाते. फक्त तेच नाही, थकून जाता प्रार्थना करायला हवे. परमेश्वर आज्ञा देतात, मुली, थकू नकोस, प्रार्थनेत थकू नकोस असे सांगतात. का? सैतान येऊन प्रार्थना थांबवण्यासाठी थकवा आणतो. तो थकव्याची भावना देऊन प्रार्थनेत आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच येशू म्हणतात, मुला, थकू नकोस, प्रार्थना कर. थकू नकोस आणि नेहमी प्रार्थना कर असे ते सांगतात. प्रार्थनेत कला आहेस का? काही दिवसांपासून प्रार्थना करत नाहीस का? फक्त 5 मिनिटे प्रार्थना करून निघून जातोस का? बाहेर जाताना थांबून एक प्रार्थना करतोस का? असंच तुझं जीवन चालू आहे का? प्रभू म्हणतो, नाही रे भाऊ, नाही रे मुली, तुला प्रबळपणे प्रार्थना करायला हवं. त्यामुळे थकून जाऊ नकोस, नेहमी प्रार्थना करायला हवं असं प्रभू म्हणतो. तुम्ही स्वतःला त्याच्याकडे समर्पित करा, तो तुम्हाला कृपा देईल. मला नेहमी प्रार्थना करायला हवं, थकून जाता प्रार्थना करायला हवं. सर्वांसाठी प्रार्थना करा. कृपा मिळवण्यासाठी मागा. प्रभू कृपा देईल आणि मदत करेल.
आता मी इतक्या वर्षांपासून प्रार्थना करत असलो तरी प्रत्येक दिवशी प्रार्थना करताना त्याची कृपा मागतो. प्रभू, पहाटे उठून प्रार्थना करण्याची कृपा दे. आता मी बसलो आहे, 2 तास प्रार्थना करण्याची कृपा मिळावी. प्रभूची कृपा नसल्याशिवाय प्रार्थना करणे शक्य नाही. त्याच्यावर अवलंबून राहा. तुम्हाला प्रार्थना करायची आहे का? मग प्रभू मदत करेल. हृदयावर हात ठेवा. प्रभू, मी नेहमी प्रार्थना करावी, थकून न जाता प्रार्थना करावी, सर्वांसाठी प्रार्थना करावी, मला कृपा मिळावी. मी थकून जाऊन प्रार्थना केल्याबद्दल मला माफ करा. आज मी सर्व कामांसाठी आणि सर्वांसाठी प्रार्थना करतो. आज आम्ही ज्या सर्वांना भेटतो त्यांच्यासाठी तुम्ही चमत्कार करा, आशीर्वाद द्या. आम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. आमेन.